तिथे व्हाईट बोर्ड असेल तेवढं सांग ना, कुठे म्हणा तो दे मला. केबिन मध्ये असेल. बघ बरं कुठे लावताय. एकच जागा आहे मला तरी इथंच लावायला. पण ऐकूनच जाणार नाही आतमध्ये. इथे पण होईल. तुला चिटकवायला कुठे आवाज नाही जाणार पण मार्कर तर मावशी आहे का क्लीन करणारा? त्याच्याकडनं की त्यांना म्हणा एक फडकं द्या ना म्हणा. कुठे लावायचं रे? कुठे कुठे दिसेल कसं तुम्हाला? इकडेच लाव मग. घेऊन गेला इकडे लावू पटकन. लावून घ्या. मावशीकडनं एक फडका आणि एकच त्याच्याकडे नाही चोलीचा नाही एकदा लावलं आणि डस्टर वगैरे तिप्पा झाला. फाटला ना आता. फाटलंय का निघाले चिकट टेप लावायची. ठीक आहे. टाइम काय रे? किती वाजले? 4 वाजले. वाटत जाईल सर तो. चिकट टेप लावून घ्या. असतो चिकट टेपचा. HK मस्त लावायचं. तिला सोडून डायरेक्ट नुसतं आपलं ब्लॅकबोर्ड द्यायचा म्हणून ती किती बोलतोय आम्हाला असला बोर्ड आहे. सरळ करते त्याच्यावरची प्राइस पण पडली नाहीये. तिरप झाले रे. अरे इकडे लावायसाठी
हा सिक्रेट त्यासाठी आम्ही आता आम्ही नक्की शिकणार म्हणलं नाही नेमली भास्कर सिरियस मोड मध्ये थोडक्यात एक सांग ना जवळच सुपरवायझरनी तो जास्त फोकस काय करतो डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करतो आणि जे जवळचे पॉईंट्स असतात त्याचा जे आपली केची व्हॅल्यू असते तेवढे जवळचे शेजारी घ्यायचे आणि ते शेजारच्या रिलेशन मध्ये ऍव्हरेज काढला झालं का मेजॉरिटी आज सुरू करणार होतो आपण काय अनसुपरवायझर मधी दार लावून ठीक आहे सो आज आपण सुरू करणार होतो काय सुपरवाइज लर्निंग झालं का काय काय केलं सुपरवाइज लर्निंग मध्ये युगेंद्रा आवाज येतोय का माझा समृद्धी ठीक आहे काय काय केलं रिग्रेशन क्लासिफिकेशन पाहिजे त्याच्यावर रिपोर्ट्स इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स कृषी उद्यापासून कोणी बसलं नाही त्यांना मला चेअर जागेवर ठेवायचं नाही तर ग्रुपला पण message टाक. काय केलं युगेंद्र क्लासिफिकेशन रिग्रेशन पाहिजे त्याचे इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स पाहिजे आणि अल्गोरिदम्स कुठले कुठले होते लॉजिस्टिक लिनियर रँडम फॉरेस्ट डिसिजन ट्री हा केएनएन KNN तुम्ही कुठे गेला सांगितलं मी काय अजून बाकी कुठल्या अल्गोरिदम्स बद्दल ऐकलं ग्रेडियंट बूस्टिंग एलजी बूस्ट ग्रेडियंट डिसेंट कुठले अल्गोरिदम्स आहेत ते अनसेम्बल लर्निंग असेंबल लर्निंग म्हणजे काय Ensemble learning is a technique used to detect overfitting and prevent overfitting and underfitting. ऍप्लिकेशन झालं त्याचं असेंबल लर्निंग म्हणजे काय असेंबल लर्निंग मध्ये कुठले अल्गोरिदम्स आहेत Stacking, bagging, boosting ती टेक्निक येतं. त्यात स्टॅकिंग आपलं नाही आलं ना. बॅगिंग मध्ये रँडम फॉरेस्ट मेथड झाले मी रँडम फॉरेस्ट एक्सजी बूस्ट ग्रेडियंट डिसेंट अजून एक राहिलं डिसिजन डिझाइन रँडम फॉरेस्ट येतं एक्सजी बूस्ट येतं ॲडा बूस्ट येतं आणि ग्रेडियंट डिसेंट 4 फॉरेस्ट ठीक आहे कुठपर्यंत आपण संदीप त्याच्यापैकी किती अल्गोरिदम्स माहिती आहे रँडम फॉरेस्ट काय करतो युगेंद्र डिसिजन ट्री काय करतो डेटा स्प्लिट असं थोडी सांगतो रँडम फॉरेस्ट विचारलं बघ जरा पाण्या उलटो मल्टिपल टीव्हीचं एकच स्ट्रॉंग स्टेज असं थोडी एक्सप्लेन करणार त्याला प्रश्न हा आहे माझा असं थोडी एक्सप्लेन करायला लावलं तुम्हाला क्वेश्चन विचारला डिसिजन ट्रीवर तर कसं सांगणार
Random forest is a supervised learning algorithms. सर्च केलं का त्याने? There is multiple trees. Multiple trees तर त्यांनी एक strong tree बनवली sir. Random forest. मल्टिपल कुठल्या ट्रीजला? मल्टी म्हणजे ते लहान लहान मिनी म्हणजे छोट्या छोट्या trees एक. काही बोलायचं म्हणून बोलतोय. split data into branches and prediction based on condition. रॅन्डम फॉरेस्टची वर्किंग Multiple decisions ट्रीच्या रिझल्टला कंबाईन करून ॲक्युरेट अँड स्टेबल रिझल्ट कसा पकडतो तू? कसा येतो रिझल्ट? क्लासिफिकेशन असेल तर मॅक्झिमम वोटिंगवर देतो आणि रिग्रेशन असेल तर ॲव्हरेजच्या बेसिसवर. हायपर पॅरामीटर्स कुठले आहेत त्याचे तुझी रॅन्डम फॉरेस्टचे? कुठले? प्रेम हायपर पॅरामीटर ट्युनिंग म्हणजे काय? अरे हायपर पॅरामीटर ट्युनिंग म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन फीचर स्केलिंग अँड फीचर लेबल एन्कोडिंग. लेबल एन्कोडिंग काय करते सर, जो डेटा आहे ना समजा टेस्टमध्ये जर असेल तर तो नंबरमध्ये कन्वर्ट करतो. टाइप्स मोनोट एन्कोडर, लेबल एन्कोडर. फीचर स्केलिंग फीचर स्केलिंग सर रेंजमध्ये डेटा आणतो. 0 आणि टाइप्स मिनमॅक्स स्केलर स्टँडर्ड. इथं सांगा मशीन लर्निंग तिथं सोपं आहे. तिथं डेटा अनालिस्टच्या आजकाल जे डेटा अनालिस्ट करतात त्यांना पण फीचर इंजिनिअरिंग कंपल्सरी केलेलं आहे. बऱ्याचशा जॉब डिस्क्रिप्शन मध्ये बघितलं. डिफरन्स बिटवीन सुपरवाइज अँड अनसुपरवाइज लर्निंग. सुपरवाइज लर्निंगमध्ये सर आपण डेटा जो असतो लेबल डेटा असतो त्यामध्ये आणि आपण टार्गेट व्हेरिएबल ठरवतो. आणि अनसुपरवाइजमध्ये अनलेबल डेटा असतो पण त्याच्यामध्ये टार्गेट व्हेरिएबल नसतो. फॉर एक्झाम्पल इमेज जर आपण गुगलवर गेलो आणि जर इमेज एखादं नाव जर सर्च केला तर ते मल्टिपल इमेज देते. तो बघतो की डेटामध्ये म्हणजे आपण जे इनपुट देतो ना त्याला तो इनपुट आउटपुट आपल्याला शो करतो. मग डेटा बाकी सगळं डेटा सोडतो, फक्त जो आपण त्याला दिले तोच डेटा आपल्याला आउटपुट देतो. आणि सुपरवाइज लर्निंग जर झालं तर हाऊस रेंज. व्हॉट इज अनसुपरवाइज लर्निंग? प्रेसिशनचा फॉर्म्युला. सर
ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स पॉझिटिव्ह डिवाइड बाय ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स निगेटिव्ह प्लस ट्रू पॉझिटिव्ह. अजिबात मस्करीच्या मूड मध्ये आठवत नाही का? का किती दिवस झाले सुरू होऊन? असा एक पण दिवस गेला नाही कन्फ्युजन मॅटर्स डिस्कस नाही केली. Decision is equal to true positive divided by true positive plus false positive. KNN अल्गोरिदम काय करतो संदीप? रेकॉर्डेड ते अवेलेबल आहे ना? नाही अजून अपलोड नाही झाले. हॅलो हॅलो लेक्चर घेतो नंतर बघतो. केलं होतं मी अपलोड का झालं नाही रोड ना? डेटा सायन्स ठीक आहे अजून जाईल. सो विल स्टार्ट विथ अनसुपरवाइज्ड लर्निंग. ठीक आहे, अनसुपरवाइज्ड लर्निंग म्हणजे काय? अनसुपरवाइज्ड लर्निंग इज अ पार्ट ऑफ मशीन लर्निंग वेअर लाईक जिथे आपल्याकडे आपण अननोन असतो, माहीतच नाही नक्की की डेटामध्ये नक्की टार्गेट काय करायचं आहे, काय नक्की आपल्याला फक्त एवढं माहिती असतं की आपल्याला ओके आय वॉन्ट दिस प्रेडिक्शन. फक्त प्रेडिक्शन माहिती, बाकी डेटा आलाय डेटामध्ये काय टार्गेट कशाला करायचं आहे, काय आपण कशाची फीचर इंजिनिअरिंग केली पाहिजे, कशाची स्केलिंग केली पाहिजे, काहीच माहिती नाही. असं रॅन्सम डेटा आहे. ठीक आहे, व्हेरी पर्टिक्युलरली विदाउट लेबल म्हणजे काय, वी डोंट हॅव अ पर्टिक्युलर टार्गेट टू इट की आपल्याला नक्की काय याच्यातनं काय माहिती पाहिजे किंवा काय प्रेडिक्ट करायचं. त्याचं एक्झाम्पल काय घ्यायचं झालं की खूप इझी एक्झाम्पल म्हणजे कस्टमर्स. असापेक्षा एक लहान पोरग आहे तर त्याला म्हणजे एका फळाचा बॉक्स आहे, फक्त त्याला सांगितलंय तुझ्या मनात कोणते पण फळे चूज कर, म्हणजे असं जसं द्राक्ष केळी गिळी, मग त्याच्या ते शेप त्याचा आकार बघून ते केळं त्याला हे करणार नाही, ते जर जमते ना. अनसुपरवाइज्ड लर्निंग. हा त्याचा ते शेप आकार बघून मग ते त्याला हे करणार, चूज करणार आणि साईडला करणार, त्याचा गट त्याचं म्हणजे त्यांचे गट करणार. ते अजून काय अर्धवट वाचून आलं तुला अजून? नाही म्हणजे मी सांगतोय तुम्हाला मी अजून अनसुपरवाइज्ड लर्निंगच सांगतोय, पुढचं शहाणपणामुळे करायला लावलं. नाही फक्त मी सांगतोय तुम्हाला एक्झाम्पल म्हणून. विचारलं का मी अजून? क्लस्टरिंग सांगतोय, तू शिकवली का मी? क्लस्टरिंग क्लस्टरिंगचं एक्झाम्पल झाला. क्लस्टरिंग
के मीन्स क्लस्टरिंग. हा, K means cluster. धाकापुटी अर्धवट करून आला. त्यांचे नाही प्रश्न. ते घासून लावून पण देत आहे. ऐकायचा प्रयत्न केला तू श्रद्धाकडनं पण अर्धवट ऐकला. कधी मला सांगितलं नाही. हा, मग तिथे बसून अर्धवट ऐकला. नाही. विचारलं का नाही ना, हळूहळू चालू आहे ना. आधीच मग क्लस्टरिंग शिकवायला लागू का? सुपरवाइज लर्निंग तो प्रॉब्लेम असतो. अनसुपरवाइज लर्निंग काय हेच माहित नाही, पुढे क्लस्टरिंग शिकव. क्लस्टरिंगचं एक्झाम्पल नाही वाटते सर ते. नाही तर basic आहे. अनसुपरवाइज लर्निंग म्हणजे काय? ज्याला काही टार्गेट व्हेरिएबल नाही, आपल्याकडे काहीच नाही. मग शिकणार कसं रे? मॉडेल कसं शिकणार? पॅटर्न म्हणजे काय? पॅटर्न्स म्हणजे काय? ठीक आहे, आपण आतापर्यंत आपण डेटाला ट्रेन करत होतो. कसं की आपल्याकडे एक ए बी आपण कॉन्ट्री करून आपणच घेऊ एखादी. This was सगळं काम म्हणणार नाही. ठीक आहे, लेट से आपल्याकडे सुपरवाइज लर्निंग मध्ये आपण काय करत होतो, हा आपल्याकडे एक टार्गेट येत होता. नीट समजून घ्या ही कन्सेप्ट. एकदा डोक्यात बसलं ना परत काहीच टेन्शन नाही बघायचं सगळं. आपल्याकडे एक टार्गेट होता अवेलेबल, एक प्रॉपर टार्गेट होता की आपल्याला माहिती होतं की ओके एवढा % डेटा आपला ट्रेनिंगला आहे, एवढा % टेस्टिंगला आहे. ठीक आहे, टेस्ट अँड ट्रेन. काय करू, ठीक आहे, एवढा % एक सुपरवाइज लर्निंग समजून घ्या. आपल्याला माहित होतं की ओके आपल्याकडे एवढा डेटा आहे, लेट्स से एवढ्या कॉलम मध्ये एवढा ट्रेनिंगला एवढा टेस्टिंगला आहे आपल्याकडे. आणि ठीक आहे, हे काय होतं आपला टार्गेट. मग माहित होतं जर लाईक जर माहिती पाहिजे की हा एक व्यक्ती गाडी घेऊ शकतो का नाही, जर त्याला त्याचं वय एवढं आहे आणि त्याची सॅलरी एवढी आहे तर मग तो घेऊ शकतो. वय एवढं आहे, सॅलरी एवढी आहे, नाही घेऊ शकत. वय एवढं आहे, सॅलरी आहे एवढी आहे, घेऊ शकतो. ठीक आहे, एवढं आता त्याला समजलं, कारण की आपल्याकडे काय होतं, एक टार्गेट व्हेरिएबल होता. ठीक आहे, तो जर आता इथे ओके तसंच सेम मग टेस्टिंगला की पहिले याला ट्रेन केलं आणि एवढ्या डेटावरती टेस्ट करून बघितलं. ठीक आहे, या जेवढा पण डेटा आपल्यावरती होता, पण त्या डेटाला पण ऑलरेडी पॅटर्न्स होते. त्याला एक माहिती होतं, नॉट पॅटर्न्स बट वी हॅड दिस टार्गेट व्हेरिएबल. ओके, मग आता नवीन शिकताना नवीन लेटचे आपण एक प्रेडिक्ट वाला घ्यायचो आपण. ठीक आहे, एक प्रेडिक्ट घेतल्यानंतर काय एक लेटचे एक पॉईंट घेतला आपण प्रेडिक्ट. एक पॉईंट घेतला आपण प्रेडिक्ट आणि तिथे कोणी ऋत्विक वगैरे नाही गेलं, कोणीच नाही नव्हतं गेलं सर, कोणीच नाही. ठीक आहे, आपण एक पॉईंट घेतला लेट्स से हा एक, ठीक आहे, एक पॉईंट किंवा लेट्स से याचं काय होतं सॅलरी किंवा काय घेतलं होतं आपण एज ना. ठीक आहे, एक एज घेतली आपण 6. ठीक आहे, मग त्याने याच्यामध्ये बघितलं ओके याच्यामध्ये आहे. ठीक आहे, एक रॅन्डम पॉईंट घेतला जो याच्यामध्ये नव्हता. असं सुपरवाइज लर्निंग अशीच वर्क होते ना. त्याच्यामध्ये बघितलं ओके 5, जर आपण रॅन्डम पॉईंट घेतला 5 तर मग तो ऍज पर दिस त्याची सॅलरी एवढी आहे. सॅलरी हे नोन कॉलम्स होते. सॅलरी त्याची आहे लेट्स से 7200 जी पण आहे सॅलरी, एवढ्या याच्यावरती याला बघून तो किती तो गाडी घेऊ शकतो का नाही घेऊ शकत, असं सुपरवाइज लर्निंग वर्क करायचं. बरोबर, असंच करायचं ना. करेक्ट. कशाला, हा ट्रेनिंग, टेस्टिंग आणि हा प्रेडिक्शन ऑन अ न्यू डेटा. इथेच मला एक सांगा आता अनसुपरवाइज लर्निंग. अनसुपरवाइज लर्निंग कडे काय असतं माहितीये का? एवढंच, त्याच्याकडे काही टार्गेटच नसतो. याला म्हणतात अनलेबल्ड, नो लेबल. काय आहे का त्याच्याकडे काही टार्गेट नाही. तर दिस इज अ पार्ट ऑफ अनसुपरवाइज लर्निंग. आता त्याच्यामध्ये मतीन वैभव सर आहे का ते बघता एकदा.
याच्यामध्ये काय आहे कुठलं म्हणजे कुठलं काही आपल्याकडे टार्गेट व्हेरिएबल नव्हतं. ठीक आहे, तर मग इथे काय, इथे पण डेटा पॉइंट्स आहेत 1 2 3 4 7 8 9 10 700 800 900 1000. ठीक आहे, मग अशा वेळेस याला आपण काय म्हणतो, वैभव सर नाही अरे बघ हा? कोण मुसीब त्यांनी घेऊन आले का? माझ्याकडे नंबर नाही त्यांचा मला. हा, नाही तर त्यांना जमत असेल तर त्यांना येऊन बघावं लागतं. काहीच म्हणजे नो वर्क, हे पण काम नाही करत, हे पण नाही, फाटलं होतं तेवढं सांगशील सर. So I was talking about अनसुपरवाइज लर्निंग. अनसुपरवाइज लर्निंग मध्ये ना की आपल्याकडे कुठल्या डेटाला काही टार्गेट नाहीच आहे. मग टार्गेट नाही तर मग तो कसं शिकणार? तुम्ही सांगा तुमच्याकडे एक टार्गेट नाहीये. ठीक आहे, सुपरवाइज लर्निंगला एक टार्गेट लागत होतो, त्याच्यावरनं शिकवत होता की ओके असा सिनेरिओ असेल, हे आपले एलिमेंट्स असतील तर आपण असं रिएक्ट करायचंय. असं रिएक्ट करायचं म्हणजे टार्गेट. त्याला माहिती इथे माहितच नाही रिएक्ट कसं करायचं. मग तो कशावरनं समजेल? हे पॅटर्न्स बघेल. ह्या पॅटर्नला काय सिनेरिओ होतोय, ह्या पॅटर्नला काय सिनेरिओ होतोय, ह्या पॅटर्नला काय सिनेरिओ होतोय. ठीक आहे, याला म्हणतात, हे म्हणतात ना हिडन पॅटर्न्स अनालाइज करणं, तर याला म्हणतात हिडन पॅटर्न अनालाइज करणं. ठीक आहे, फक्त वाचायचं म्हणून वाचू नका. दुसरी गोष्ट, याचे एक्झाम्पल काय? अनसुपरवाइज लर्निंग, इमेज रिकग्निशन, अजून याचे ना सगळ्यात दोन मेन येतात. एक असतं कस्टमर सेगमेंटेशन आणि दुसरं असतं ॲनिमल डिटेक्शन. ॲनिमल डिटेक्शनचा आपण प्रोजेक्ट करणार, व्हेरी इम्पॉर्टंट. ॲनिमल डिटेक्शन म्हणजे सप्लाय चेन डोमेन्स किंवा कुठल्या पण डेटाच्या डोमेन्स मधला सगळ्यात मोठा इश्यू ॲनोमलीजचा. ॲनोमलीज म्हणजे काय सांगितलं होतं मी. ॲनोमलीज म्हणजे काय? काय ॲनोमलीज म्हणजे काय? अनोमलीज म्हणजे एक प्रकार आउटलायर्स असतात की जे कुठल्याच पॅटर्नला मॅच होत नाही आपण फाइंड केलेल्या. करेक्ट, काइंड ऑफ आउटलायर्स म्हणतो आपण, पण हे यातले आउटलायर्स. कशातले? डेटा मधले आउटलायर्स. अनसुपरवाइज लर्निंगच्या डेटा मधले आउटलायर्स. थोडक्यात असं समजा ऍट द मोमेंट तरी. ठीक आहे, अनोमलीज तसेच आहे, आउटलायर सारखेच बिहेव करतात व्हेरी पर्टिक्युलरली. ठीक आहे, सो अनसुपरवाइज लर्निंग मध्ये आपण तेवढं बघितलं, तर त्यामध्ये अजून एक गोष्ट जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. आता याचे अनसुपर ठीक आहे, काय सांगितलं होतं मी? डेटा विथ नो लेबल्स. ठीक आहे, समजलं? तर याच्यामध्ये मला एक सांगा, याच्यामध्ये लेबल्स काय, कसे नाही, कसे पॅटर्न्स काय करता, आणि ते फाइंड हिडन पॅटर्न्स. ठीक आहे, या दोन गोष्टी कळाल्या. तर मग हे हिडन पॅटर्न्सच शोधण्यासाठी आपल्याकडे त्याच्यासाठी वेगळे वेगळे अल्गोरिदम्स असतात. जसं सुपरवाइज लर्निंग मध्ये वेगवेगळ्या टास्कसाठी वेगवेगळे अल्गोरिदम्स होते, तसेच आता या हिडन पॅटर्नसाठी वेगवेगळे अल्गोरिदम्स असतात. कुठले अल्गोरिदम्स असतात? पहिला तर असतो सेकंड असतो, त्याच्याच मध्ये एक असतो हायरार्कियल क्लस्टर. ठीक आहे, एक असतो लाईक काय त्याचं फुल फॉर्म काय करतं ते? आता सर सांगायचं सर, मी आता आन्सर नाही देणार कोणताच. का? डायमेन्शनल
It falls under the category of dimensionality reduction. ठीक आहे, कसल्या कॅटेगरीमध्ये फॉल करतं? डायमेन्सिटी रिडक्शन. अजून एक असतो DBSCNA. हा काय करतो? डेन्सिटी बेस्ड आहे हा. सांगतो याच्यामध्येच. अजून एक असतं, एक जो आपण करणार, एक असतो रूल बेस्ड. काय आहे? हा, काही असोसिएशन रूल्स म्हणतात, बट एक रूल बेस्ड पण असतात. कशासाठी? पॅटर्नसाठी. याच्यात दोन मुख्य आहे. कुठले तुम्हाला बोललो? फर्स्ट वन इज ॲप्ले जर बघायचं तर नाही, छोटे छोटे खूप आहेत तसे याचे. ठीक आहे. ऍप्लिकेशन जर कुठलं? कस्टमर सेगमेंटेशन. And second is your anomaly डिटेक्शन साठी हायरार्किकल क्लस्टरिंगचा एक अल्गोरिदम लागतो, त्यालाच आपण म्हणतो आयसोलेशन फॉरेस्ट. इट्स अ ट्री बेस्ड अल्गोरिदम. असं मी लिहायला लागलो ना, मला असं पटपट जमतं, असं डायरेक्ट बोलतो नाही. नोट्स लिहून लिहून सवय झाली. असे माइंड मॅप्स बनवत जा, बोलत बोलत. खूप इझी पडतं माहिती आहे का? ओके. अनसुपरवाइज्ड लर्निंग अल्गोरिदम्स, त्याचे ऍप्लिकेशन, त्याच्यातले कुठले मेन आहे, लगेच एक एक अल्गोरिदम लिहायला घेतला काय. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक काय म्हणतात त्याला, सेफ झोन नाही, बट एक गुड न्यूज आहे की असं याच्यात कुठली मॅट्रिक्स नाही आहे. कन्फ्युजन मॅट्रिक्स सारख्या. ठीक आहे. याची ॲक्युरेसी कशी मोजायची दाखवत होते, बट गरज नाही पडत ॲक्युरेसी मोजायची. ॲक्युरेसी स्टँडर्ड्स रिझल्ट त्यांचा वेगळा कुठला मॅट्रिक्स होता याच्या लिहिलात का तुम्ही? त्या मॅट्रिक्स नाही मॅडम, ते स्टँडर्ड्स आहेत. हा, मग ते तशा मॅट्रिक्स नाही आहे, ते स्टँडर्ड्स आहेत. स्टँडर्ड्स म्हणजे एक याच्यामध्ये आन्सर. हा, मग मी सांगतो बरोबर. असं अचानक मध्ये काय आलं ना, तो खराब होऊन जाईल. ठीक आहे. त्यातलं आपण पहिले बघणार. समजलं? सांगतो मी, डोंट वरी. फी भरली ना तुम्ही? फीस भरली आहे ना? हा, मग सांगतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपण बघूया, त्याला आपण म्हणतो के मीन्स क्लस्टरिंग. ठीक आहे. खूप इझी अल्गोरिदम आहे. क्लस्टर म्हणजे काय? क्लस्टर्स फॉर्म करतात. क्लस्टर्स म्हणजे काय? सिमिलर गोष्टी एका ह्याच्यात येतात आणि तसेच क्लस्टर ग्रुप्स फॉर्म होतात, त्याला क्लस्टर्स म्हणतात. एका मोठ्या डेटाचे. बाय द वे, क्लस्टर्स मध्ये अजून एक मेथड येते, त्याला एल्बो मेथड असं म्हणतात. एल्बो मेथड तर एक्सप्लेन अशी येते तशी. असंच काही ते डायग्राम आहे, इफ आय एम नॉट रॉंग. त्याच्यातलाच एक गोष्ट आहे. हो, जसं काइंड ऑफ पार्ट ऑफ इट. चलो, क्लस्टरिंग. क्लस्टरिंग म्हणजे काय? ग्रुपिंग सिमिलर डेटा पॉइंट्स टुगेदर. आलं का काय? काय ग्रुपिंग पॉइंट्स सिमिलर टुगेदर. मगाशी म्हणलं ना केळी, ते काय केळीमध्ये ग्रुपिंग करते. जसं आता बोल ना. आता सांग मगाच एकदम. सांग आता. सांग ना. सांग आता, सांगायची वेळ. जसं म्हणजे गटामध्ये बघतात, ऍपलचे ऍपल, द्राक्ष द्राक्ष, केळीच केळी. केळीच केळी.
क्लस्टरिंग म्हणजे काय? ग्रुपिंग to form a cluster with a centroid. Okay. ठीक आहे. आणि त्याला मग पुढे तुम्हाला सांगतो मीन्स का म्हणतात ते मी तुम्हाला सांगतो. मीन्स म्हणजे एक्स आणि वाय ला ते डिकोड करतात, त्याचा ॲव्हरेज मीन घेतात, इसका मीन देते. ठीक आहे. सगळ्यात पहिले स्टेप्स नीट समजून घ्या. सगळ्यात पहिले काय होतं माहिती आहे का? लेट्स से वी हॅव आपल्याकडे के ची व्हॅल्यू आपल्याकडे 4 आहे. किती आहे? 4. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले ते 4 क्लस्टर्स किंवा 4 सेंट्रॉइड्स पकडतात. ठीक आहे. सेंट्रॉइड्स म्हणजे काय? एक असे अपार्ट फ्रॉम डेटा पॉइंट्स ज्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे, 4 गोष्टींमध्ये आपल्याला पुढे सिग्निफाय करायचं आहे, म्हणजे 4 गोष्टींमध्ये आपल्याला ग्रुप्स काढायचे. त्या ग्रुपचे 4 मेन हेड पकडतात. मेन हेड एक कोणीतरी 4 डेटा पॉइंट पकडतात. नॉट डेटा पॉइंट, कन्फ्युज व्हाल तुम्ही परत, कारण तुम्ही चॅट जीपीटी बघता त्याच्यात डेटा पॉइंट दिलेलं आहे, कन्फ्युज व्हाल. नाही, नियर नाही तर काहीच काय. नाही, तर नियरचा काहीच संबंध नाही. ठीक आहे. एक क्लास मधले आपल्याला ग्रुप करायचे, कोण हुशार कोण येडं. हा. पण मग त्याच्यासाठीच मग मी पहिले तीन त्यांचे लीडर बाजूला काढून ठेवले. सिंपल. ठीक आहे. जस्ट गॉट 3 लीडर्स अराउंड. त्यालाच काय म्हणतो आपण? सेंट्रॉइड. आता पण 3 नाही, आता किती काढलेत आपण? 4. कारण की आपल्याला 4 गोष्टींमध्ये क्लासिफाय करायचं होतं किंवा 4 गोष्टींमध्ये ग्रुप करायचे होते, म्हणून मग किती येणार? 4. 1 2 3 4. ठीक आहे. हे काय झालं तुमचे सेंट्रॉइड्स. ही स्टेप 1. स्टेप 2. स्टेप 3 मध्ये काय होतं माहितीये? दिसतंय का? पुढे पुढे सरकून, नक्की सरकून बघा. मग आपण इकडे 1 2 3 4. मग आपण इकडे काय करतो? ते सोडतो मग आपले बाकीचे डेटा पॉइंट्स. हे कोण आहे तुमचे? दीज आर युअर सेंट्रॉइड्स. ठीक आहे. याच्या अवतीभोवती मग आपण डेटा पॉइंट सोडतो, सिमिलर डेटा पॉइंट, ते ज्यांच्या सिमिलर जात आहे. जसं याच्या अवतीभोवती लेट्स से स्टार 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 गेले. ठीक आहे. दुसऱ्या सेंट्रॉइडच्या बाजूला सर्कल 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 स्टार 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 स्टार. हा मेन सेंट्रॉइड आहे. ठीक आहे. इकडे डॅश 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 डॅश. इकडे एस 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 एस. ठीक आहे. कळले? हे कोण आहे? दीज आर युअर डेटा पॉइंट्स. कळलं का कसा वर्क होतो तो? कोड लगेच कळेल, कोडचं काही नाही, वर्क कसा होतो ते समजा. ठीक आहे. 4th स्टेप मध्ये काय होतं? ठीक आहे. हे ना, हे एक प्रॉपर सेंट्रॉइड आहे ना, एक अशा पोझिशनला येतो ज्याला अशा पोझिशनला जिथून त्याला सगळे विजिबल होतील. सेंट्रॉइड ते कशाने घेतो? याच्यातला मीन पकडून. म्हणून के मीन्स क्लस्टरिंग. आलं का? समजलं? हा जो लीडर आहे, सेंट्रॉइड आहे, तो अशा पोझिशनला येतो, पोझिशनल आर्ग्युमेंट म्हणतात, अशा पोझिशनला येतो की सर इथे बसले, सर कोणत्या पोझिशनला बसले आपण सगळे दिसतोय. सर मागे बसले असते तर नसतं दिसलो. मग हा, सर पण मग येतात. हा मग ते सगळे दिसतं. पण असं नाही की हा जवळ बसला म्हणून याला जास्त सिमिलर होत आहे. एक मीन डिस्टन्स विथ एव्हरीवन. सगळ्यांचा मीन घेऊन एक डिस्टन्स, म्हणून मी ते काढून दाखवतोय. हे बघा, हा एक सेंट्रॉइड आहे, म्हणून मी थोडं बघ इथे चेंज केलं होतं.
मीन डिस्टन्स इक्वल होतो. हा, आता काही ना काही डेटा पॉइंट्स म्हणजे डेटाबेस मध्ये काही ना काही आउटलायर्स येऊ शकतात. आउटलायर्सचं प्रमाणे थोडे इकडे तिकडे होतं. ठीक आहे, पण मग एक सेकंड हे पण काढून घेतो. एवढं झालं आणि इथे ठीक आहे. तर ही जी स्टेप आहे ना, लाईक ही ही 3 आणि 4, ठीक आहे. 5th स्टेपला आहे ना, हे ट्राय करता यायचं आणि हे इथे रिपीट होत राहतं. हे कुठली स्टेप? 3rd आणि 4th. का बरं रिपीट होत राहते? जोपर्यंत हे एक डिस्टन्स येत नाही ना प्रत्येकाचं, दॅट्स वाय इट्स कॉल्ड के मीन्स क्लस्टरिंग. असं वर्क होतं. ठीक आहे, पहिले काय होतं, सेंट्रॉइड एक डेटा पॉइंट्स हे करतात लीडर्स. आता याला समजायचं म्हणजे कसं, आता मला तुमच्या क्लासमध्ये काढायचं एवढ्या ग्रुपमध्ये की हुशार किती, मॉडरेट किती आणि येडे किती, ज्यांना काहीच येत नाही. ठीक आहे, मला असे 3 किती, मग के ची व्हॅल्यू किती घ्यावं लागेल? 3G. समजलं? मग मी काय करेल, मला आता माहीतच नाही ना की मला माझ्याकडे तुमचे काही टेस्ट पेपरचे हेच नाहीये. एक खूप मस्त आहे, नीट समजा. माझ्याकडे तुमचे काही, आपण एवढे आहे क्लासमध्ये, माझ्याकडे तुमचे टेस्ट पेपरचे सोल्युशनचे आन्सर्स नाहीच आहे. ठीक आहे, याला 10, 20, 30 मग मी प्रेडिक्ट करू शकलो असतो नवीन मुलगा आल्यावर. बरोबर का? की अच्छा, जर त्याचे टेस्टला एवढे मार्क आहे, मग तो एवढे पाडतोय, तर मग तो या ग्रुपमध्ये जाऊ शकतो किंवा ते एवढे पास होऊ शकतो किंवा प्लेसमेंट होऊ शकते, असं काय होऊ शकतं. ठीक आहे, बट आता लेट्स से सिम्पली वी हॅव ग्रुपिंग करायचं आपल्याला की कुठल्या ग्रुपमध्ये तो फिट होतोय. ठीक आहे, आलाय तर मग सगळ्यात पहिले माझ्याकडे काय आहे, फक्त तुम्ही आहे आणि तुमचे बिहेवियरल पॅटर्न आहे किंवा काहीतरी पकडूयात आपण. हा, लेक्चर मधले आन्सर्स आहे. तर मी काय केलं, 3 आधीच मी ग्रुप करून दिले, A, B, C. ठीक आहे, हुशार, मॉडरेट, काहीच येत नाही. ठीक आहे, तुमचे 3 लीडर्स असे मी तिकडे तुमचे 3 कोपऱ्यात ठेवले. आता आले एक सिमिलर टू युगंद्रा. ठीक आहे, बट सिमिलर टू बिहेवियरल पॅटर्न तिकडे गेले, दुसरे इकडे गेले, तिसरे इकडे गेले. पण तुम्हाला सगळ्यांशी संवाद साधायचा, तुम्हाला सगळ्यांकडे नजर गेली पाहिजे. तर जोपर्यंत तुमच्याकडे, आता मी एक नवीन संदीप पाठवतो, तो आता इकडे जाऊ याच्या इकडे गेला, बट तुम्हाला असं बघावं लागेल ना त्याला कुठे आलं. मग तुम्ही काय कराल, परत एक असं पोझिशन लिहाल की संदीप पण दिसेल आणि सगळे परत दिसतील. मग प्रेम आला, तो मग परत मग तुम्हाला बघावं लागेल, अच्छा प्रेम पण आला, कुठल्या पोझिशनला आला. सेम फॉर यू, सेम फॉर यू, हे असं. आणि मग हे तुम्ही एका पॉईंटला कसे येणार की टीम हडल बघितलंय का, मध्ये एक उभा राहतो असं, मग कंटिन्यू आपण एक देत राहतो, सेम तसं. हे असं आहे. जर 2 पॉइंट असले आणि जर तो मध्येच असेल तर मग कुठे जाणार, इकडे जाणार की वेगळे जाणार, काय ते कसे decide करणार? काय 2 क्लस्टर जण आपल्याकडे आहेत. हा, तर जर तो दोघांचा पण जर मधात असेल तर मग कुठे जाणार, या क्लस्टरकडे जाणार की त्याच्या या ग्रुपमध्ये जाणार क्लस्टरकडे ना, जाणार? हा? तो त्याच्या ग्रुपमध्ये जाणार. मॅच काही झालं मॅच काय झालं, असं कधी होत नाही रे. मॅच काय केली. क्लस्टर चांगले असं म्हणजे group फी भरली का तुम्ही? नाही तर माझं स्कॅनर येईल, त्याच्यावरती फी भरा. मी एवढं शिकलेलं नाही, मला नाही माहिती काय होतं. ठीक आहे, कळालं. काय कराल तुम्ही, सिम्पली लेट्स से A, B, C. ठीक आहे, एक नवीन पॉइंट आला, ती म्हणते की हे 2 पॉइंट आहेत, मध्ये एक पॉइंट आला तर तो कुठे जाईल, तर तो त्याच्या सिमिलर पॅटर्न कडे जाईल ना तो. सिमिलर ग्रुपमध्ये जाणार. तो बघेल ना माझ्यासारखं कोण दिसतंय. माझ्यासारखं कोण हे करतंय, येड्यांना येडे कळून येता. हा, हिच्याशी माझे वाईट जुळतात, तिकडे जाणार ना. हा, मग इकडे जाणं प्रॉब्लेम नाही, इकडे गेल्यानंतर लाईक टू बी प्रेझेंट बिटवीन द सेंट्रॉइड्स, दॅट्स द मेन थिंग. मग कधी कधी काय होतं, हे डिस्टन्स कधी इकडे पण जाऊ शकतो
ठीक आहे. मग इकडे थोडं इकडे गेल्यानंतर तो याचा रेडियस मध्ये पण येतो. ठीक आहे. मग ते बिहेव्हिअरल पॅटर्न आय मीन त्याचं चेंज होतं. मग त्याने काय होतं अॅक्युरेसी मॉडेलची ड्रॉप होते. मग आपण त्यासाठी मग आउटलायर्स कमी करतो. आउटलायर इथे पण करायचे असतात कमी. समजलं? बापरे आज एवढा वेळ झाला. त्याचा कोड बघून घ्या थोडक्यात. हा आजचा टाइमच नाही कळला. लक्ष होतं ना आज धाकापोटी. अभ्यास करून आलाय. हा माहिती रे पण ते सॉल्व करत होतो मी, दुसरं काही नाही. रन ऑल करून ठेवतो. तुम्ही थोडे 1 वर्ष आधी भेटले असते तुम्हाला मी तो दिला असता डायरेक्ट डिप्लोमा. आता तो मॅडम म्हणजे असं तुम्हाला असं कोण असं एरमी हे करू का हे करू हे करू का हे करू हे करू का हे करू आणि त्याला तुम्हाला तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये रन करणंच खूप डिफिकल्ट आहे. हा काय हार्ड डिस्क आता नाही बघ. नाही मी दाखवतो ना आहे माझा केवढा आहे तो. तुम्ही बोलले ना हार्ड डिस्क लागेल म्हणून नको. आता हार्ड डिस्क लागेल पण मग रात्रभर इथेच थांबावं लागेल. 2 वर्षाचा डिप्लोमा आहे तो AI मध्ये. हा मी क्वेस्ट हा देईल हा नाही देणार. याच्यात माझं पैसा लगेगा. हा पैशावर पण नाही देणार मी हा लॅपटॉप. पप्पा हाँ नहीं क्या क्या चाहिए बोलो आपको इसमें से. पुढचं पाहिजे. हो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एवढं सगळं देऊच नका ना. मग जेवढं माझं कामाचं आहे तेवढंच द्या मला. तुमच्या कामाचं मी तुम्हाला देतच राहतो. ते तर आहेच. C++ ची काय गरज आहे? जावाची काय गरज आहे? बेसिकची काय गरज आहे? तुम्हाला नाही बाकीच्यांना असू शकतं ना. डेटा सायन्स वाल्यांना C++ कशाला लागते सर? कुणाचा? काय ते हायब्रिड मॉडेल बद्दल येऊ शकतो जास्त. हायब्रिड मॉडेल काय असतं हायब्रिड सर? मॉडेल बद्दल येऊ शकतो. काय विषय आहे? ML हायब्रिड मॉडेल. ऐकलं नाही कधी. नाही खरंच नाही ऐकलं नाही ऐकलं काय खोटं बोलू. त्याला पण नाही आलं पाहिजे. काय विचारलंय